पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनादरम्यान रस्ता रोको करण्यात आल्याने पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांना उत्सव हॉटेल चौक परिसरात शांततेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र काही कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करू लागले। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। रास्ता रोको आणि इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोवर हसन यांनी दिली। सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता कायम असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। आता बघा, आता आपण जे आहे त्यांना अशी परवानगी दिली होती की इथे बसायचे आहे, इथे बसून जे आहे सगळं काय, पण त्याच्यापैकी काही कार्यकर्ता जे आहे ते रोडवरती गेले आणि रोड जाम करून टाकले। त्यामुळे आपल्याला त्यांना डिटेन करावं। आता सध्या आपण त्यांना डिटेन केले आहे। ज्या प्रकारे ते कायद्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार। आता एक स्पेसिफिकली काय त्यांनी जे मागितला होता त्याप्रमाणे आपण त्यांना अलाउ केलं। नक्कीच किती लोक होते ते आपण सांगू शकत नाही, पण इथे जेवढे लोक होते सध्या आपण त्यांना डिटेन। आता आपण त्याच्यावरती जाऊन जे कायदेशीर कारवाई आहे ते आपण त्याच्यावरती करू।